Hello everyone and welcome to the Samarpan series of Jnandeep Academy wherein आपण daily answer writing ची practice घेतो. Now myself Dr. Pooja Kadam, I'm going to deal with ancient history part. So जो प्रश्न आपल्या समोर आहे, they trace the rise and growth. Now question is demanding, understand, question is demanding about rise and growth of socio-religious reform movements with special reference to young Derozio and Brahmo Samaj. आता जेव्हा मुलं हा प्रश्न वाचतात, they try to elaborate more about the Brahmo Samaj or about the Young Bengal movement. पण लक्षात घ्या, प्रश्न डिमांड काय करत आहे? Question is demanding rise and growth. That is, you have to pay special emphasis or attention on how did Brahmo Samaj or how did Young Bengal movement led a pioneering movement किंवा त्यांनी आरंभ केला बाकीच्यांना प्रोत्साहित करण्यासाठी that they should have a social reform, that they should lead the path to social reform. सो या प्रश्नामध्ये या प्रश्नाचा अप्रोच जेव्हा आपण ठरवतो त्या ठिकाणी तुम्हाला या समाजाची म्हणजे ब्राह्मो समाजाची किंवा डेरोजिओ यांच्या आयडिओलॉजीज वरती जास्त भर द्यायचा आहे, ना की ब्राह्मो समाज एस्टॅब्लिश कधी झाला, का झाला, त्यांचे हेतू काय होते. दॅट इज नॉट द मेन इंटेंट ऑफ द आन्सर, राइट. सो थिंकिंग और कंसिडरिंग द आयडिओलॉजीज ऑफ ब्राह्मो समाज वी आर गोइंग टू हॅव आवर अप्रोच टुवर्ड्स द आन्सर. तर आता आपण डिस्कस करूया की पॉइंट्स कुठले कुठले आपण इन्क्लूड करणार आहोत आपल्या मेन आन्सर मध्ये. तर इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव काय होता, दॅट इज द मेन पॉइंट ऑफ द आन्सर. इम्पॅक्ट अँड प्रीचिंग्स ऑफ ब्राह्मो समाज, नॉट हाऊ अँड वाय ब्राह्मो समाज वॉज फॉर्म्ड. त्यासोबत स्टिम्युलस टू रिफॉर्म मुवमेंट, हाऊ दिस मुवमेंट लेड टू ग्रोथ और राइज ऑफ रिफॉर्म मुवमेंट्स और सोशल रिफॉर्म्स इन इंडिया. बरोबर. सो कशी ब्राह्मो समाज एक स्टिम्युलंट किंवा एक ट्रिगर पॉइंट ठरली इंडियामध्ये सोशल रिफॉर्म मुवमेंट घडवून आणण्यासाठी, ज्याच्यामुळेच राजाराम मोहन रॉय यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न इंडिया. त्यानंतर वी हॅव टू टॉक अबाउट द आयडिओलॉजीज ऑफ यंग बेंगॉल, दॅट इज डेरोजिओ ॲज वेल. सो हे सगळे पॉइंट लक्षात घेताच लेट अस टॉक बिट अबाउट द इंट्रोडक्शन टू युअर आन्सर विच शुड बी शॉर्ट, प्रिसाइज अँड टू द पॉइंट. आता इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही लिहिता त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर गोष्टी मांडायच्या आहेत तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये, but at the same time you have to make sure that your introduction is not too lengthy. So त्या situation मध्ये you have to make sure की your introduction is containing precise words and factual points. Facts पण असल्या पाहिजेत, short पण असली पाहिजे आणि काही ठराविक शब्दांचा उल्लेख त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. तर आता बघा इंट्रोडक्शन मध्ये आपण काय लिहू शकतो, the seeds of social reform sown by Rajaram Mohan Roy revolutionized रिलीजियस, कुठले कुठले फॅक्टर्स रेव्होल्युशनलाइज केले, तर रिलीजियस, धार्मिक, सोशल अँड कस्टमरी पॅरामीटर्स ऑफ द सोसायटी विथ डेरोजिओ रूटिंग इंटलेक्चुअल ट्रान्सफॉर्मेशन. सो आपण एक म्हणजे 2-3 लाईन मध्ये काय केलंय, पूर्ण स्पष्ट केलं की आपण उत्तरात काय मांडणार आहोत किंवा व्हॉट विल बी द मॉरल ऑफ आवर आन्सर. ठीक आहे. आणि तुम्ही त्यासोबत एक मॅप दाखवून बेंगॉलमध्ये कशी ब्राह्मो समाज किंवा सोशल रिफॉर्म मुवमेंट स्प्रेड झाली, त्यांच्या आयडिओलॉजीज काय काय होत्या आणि त्या पूर्ण इंडियामध्ये कशा स्प्रेड होत गेल्या त्या तुम्ही इलॅबोरेट करू शकता विथ अ शॉर्ट मॅप. त्यानंतर टॉकिंग अबाउट द मेन बॉडी ऑफ आवर आन्सर, ओके, और द मेन जिस्ट ऑफ आवर आन्सर. त्या सिच्युएशन मध्ये पहिला पॉइंट काय असेल, द नीड फॉर अडॅप्टिंग ख्रिश्चन आयडिओलॉजीज विदाउट ऍक्च्युअली कन्वर्टिंग इनटू ख्रिश्चॅनिटी. हा मेन एम्फेसिस होता राजाराम मोहन रॉय यांचा. Whenever Rajaram Mohan Roy thought about transforming a society into more clean and more advanced society, त्यांचा नेहमी हा उद्देश होता की माणसांनी किंवा समाजांनी ख्रिश्चन धर्मातल्या आयडिओलॉजी स्वीकारल्या पाहिजेत, ना की ख्रिश्चन धर्म. बरोबर. सो त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रान्सफॉर्म होण्यासाठी किंवा समाजाला सुधारण्यासाठी, आकारण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारायची गरज नाहीये, तर त्यातल्या फक्त काही आयडिओलॉजीज आपण आत्मसात करून समाजाला सुधारित करू शकतो, ठीक आहे, किंवा विकसित करू शकतो. सो त्या सिच्युएशन मध्ये विथ द नीड फॉर अडॅप्टिंग ख्रिश्चन आयडिओलॉजीज विदाउट ऍक्च्युअली कन्वर्टिंग इनटू ख्रिश्चॅनिटी फॉर क्लेन्झिंग सोसायटी फ्रॉम इव्हिल नॉर्म्स वॉज फर्स्ट रिअलाइज्ड और वॉज फर्स्ट इनिशिएटेड बाय राजाराम मोहन रॉय. कन्सिडरिंग निर्गुण फॉर्म ऑफ वर्शिप, आता दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण काय मांडणार आहोत, वी आर गोइंग टू थ्रो लाईट ऑन द प्रिन्सिपल्स और ऑब्जेक्टिव्स ऑफ ब्राह्मो समाज. व्हॉट वॉज द इंटेंट ऑफ ब्राह्मो समाज. तर त्या सिच्युएशन मध्ये आपण काय लिहिणार, निर्गुण फॉर्म ऑफ वर्शिप मध्ये ते बिलीव्ह करत होते ब्राह्मो समाज. निर्गुण दॅट इज फॉर्मलेस, which believed that God has no specific form. Okay, Brahmo Samaj believed in monotheism, opposed sati and sacrificial rituals.
म्हणजे जी आहुती दिली जायची, बलिदान दिलं जायचं, त्याच्या विरोधात होता ब्राह्मो समाज. आयडल वर्शिपच्या विरोधात होता, बरोबर. दस अट्रॅक्टिंग क्रिटिसिझम फ्रॉम लार्जर सेक्शन ऑफ द सोसायटी. चॅलेंजिंग होतं, पण हे सुरुवात ब्राह्मो समाजाने केली. क्रिटिसिझम फेस केलं का? क्रिटिसिझम फेस केलं कारण ह्या सगळ्या रूढी परंपरा बदलणं सनातनी ब्राह्मण्स आणि बऱ्याच लोकांना मान्य नव्हतं. सो दॅट इज वाय ब्राह्मो समाज and even Raja Ram Mohan Roy had to face a heavy criticism from his family as well as society. त्यासोबत it emerged as a radical movement spreading revolutionary views on what? On forms of worship, status of women and norms of society. ज्या म्हणजे जुन्या ट्रेडिशन्स आणि परंपरा चालू येत होत्या त्याला विरोध केलेला पूर्णतः ब्राह्मो समाजाने. सो इट वॉज ट्राइंग टू ट्रान्सफॉर्म द फॉर्म्स ऑफ वर्शिप, धार्मिक परंपरा, वर्शिपचे प्रकार, त्यासोबत स्टेटस ऑफ विमेन, महिलांना जगण्याचा समान अधिकार द्या. जे त्यांच्यावर शोषण होत आहे बिकॉज ऑफ सती अँड अदर इव्हिल प्रॅक्टिसेस दॅट शुड बी अबॉलिश्ड और वाइप्ड आउट फ्रॉम द सोसायटी, हे त्या ठिकाणी त्याचा उद्देश होता. सो हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही फॅक्च्युअली तुमच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये मांडणं अपेक्षित आहे. नाव वी ऑल्सो नीड टू मेन्शन अबाउट द कॉन्ट्रीब्युशन और आयडियोलॉजीज ऑफ यंग डेरोजिओ, दॅट इज द प्रिन्सिपल्स बिहाइंड द यंग बेंगॉल मुवमेंट. सो त्या ठिकाणी तुम्ही काय मेन्शन करणार? डेरोजिओ propounded the principle of liberal thinking. This is very important point in your whole answer. जेव्हा तुम्ही डेरोजिओ बद्दल बोलत आहात or when you're talking about the young Bengal movement, you have to mention this liberal principle because पूर्ण young Bengal movement किंवा डेरोजिओची आयडियोलॉजी लिबरलिझम वरती आधारित होती. सो हा शब्द येणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. By encouraging debates and discussions on literature, philosophy and science. सो ह्या पॅरामीटर्स वरती सायन्स, फिलॉसॉफी शिकणं, डिबेट्स, डिस्कशन्स अमंग यंग मासेस, अमंग यूथ्स हा मेन टार्गेट पॉईंट किंवा फोकस होता डेरोजिओ यांचा. त्यासोबत हे गेव स्पार्क टू द थॉट्स लाईक लिबरलायझेशन अँड अपोज सोशल इव्हिल्स लाईक सती प्रॅक्टिसेस ॲज वेल. हा पॉईंट पण त्या ठिकाणी सोशल रिफॉर्मसाठी इन्क्लूड करणं गरजेचं आहे. So when you write all these factual points, when you talk about the ideologies and approach of Brahmo Samaj of Young Bengal movement, it's time to conclude your answer with a precise conclusion. आता conclusion पण तितकंच important असतं जितकी तुमची introduction किंवा main body आहे. कारण conclusion मध्ये तुम्ही shortly moral of the answer लिहित आहात किंवा पूर्ण उत्तराचा सारांश लिहित आहात. So ह्या ठिकाणी Brahmo Samaj and Derozio remark a historical step. Historical का? Because they were first one to do that. They were the first one to initiate social reform movement in India. त्यांच्यानंतर बरेच social reform movements वेगवेगळ्या प्रांतात घडत गेले. By taking a stand to impart dignified, prompt, that is precise, and educationally and culturally enriched or advanced society or social reforms. So त्या ठिकाणी त्यांचा हेतू काय होता की प्रत्येकाला स्त्री असो किंवा पुरुष असो, गरीब असो म्हणजे कोणत्याही कास्टचे असो, so they should lead a dignified life. And also the society should educationally and culturally reform. It's high time to adopt Christian principles without actually adopting the religion to enrich and transform our present society. हे या ठिकाणी राजाराम मोहन रॉय, ब्राह्मो समाज व यंग डेरोजिओ यांचे प्रिन्सिपल्स होते. So this is how you can conclude your answer. Thank you.